काय आपल्याला कल्पना आहे आणि त्यामुळे एक मोठं संकट हे शेतकऱ्यावर सातत्याने या ठिकाणी येत आहे। अध्यक्ष महोदय, काही वर्षापूर्वी आपण वातावरणातल्या बदलाच्या संदर्भात चर्चा करत होतो। त्यावेळी माझ्यासहित अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ काही लोकांची चर्चेचा हा विषय आहे आणि प्रत्यक्षात काय असं फारसं घडत नाहीये। वेगवेगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांना फक्त चर्चा करण्याकरता एक हा विषय मिळालेला आहे। पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, आज त्याचे परिणाम हे या महाराष्ट्रामध्ये आपण भोगतो आहोत। ज्या प्रकारे आपण बघितलं, आपण जर स्टॅटिस्टिकली अध्यक्ष महोदय गेलो तर आपल्या पावसाचे दिवस हे कमी होत आहेत, त्याच्यामधला खंड हा वाढतोय। यावर्षी देखील जुलै महिन्याला सुरुवातीला अतिशय उत्तम पाऊस आला आणि शेतकऱ्याला असं वाटलं की यावेळेस चांगलं आपल्याला पीक येऊ शकेल, पेरण्या झाल्या। पण त्यानंतर 40 दिवस एक ड्राय स्पेल आला, त्यामुळे त्या पेरण्या गेल्या, दुबार पेरण्या झाल्या, कारण पुन्हा 3 दिवस पाऊस आला, पुन्हा 20 दिवस पावसामध्ये खंड पडला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसामध्ये खंड पडतोय। आणि अध्यक्ष महोदय, एकूण जर आपण बघितलं तर सरासरीच्या 60% पाऊस हा मराठवाड्यामध्ये पडलेला आपल्याला दिसतोय। आणि जर खंड पडून 60% पाऊस पडला आणि जर जलसाठे आपल्याजवळ नसले तर रन ऑफ मध्ये हा सगळा पाऊस निघून जातो आणि जी ह्युमिडिटी, जी आर्द्रता ज्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि जे मॉइश्चर आपल्याला या पिकांकरता आवश्यक आहे ते जमिनीमध्ये उरत नाही आणि त्यातनं अध्यक्ष महोदय मोठ्या नापिकीला सामोरं जावं लागतं। आणि यामुळे आज विशेषतः मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भाचा सगळा भाग असेल किंवा नगरसारखा जिल्हा असेल, सोलापूरचा काही भाग असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय काही तालुके असतील, या ठिकाणी या दुष्काळाची झळ ही मोठ्या प्रमाणात आपल्याला सहन करावी लागते आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या दुष्काळाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या दृष्टीनंच आज या ठिकाणी सगळ्यांनी चर्चा केली आहे। पण हे करत असताना एकीकडे मदत तर आपण केलीच पाहिजे, पण ही मदत करत असताना मला वारंवार असं वाटतं की शेतीतली गुंतवणूक आपण वाढवली पाहिजे। अध्यक्ष महोदय, जोपर्यंत हे जे काही वातावरणातले बदल आहेत, या बदलाला अनुरूप किंवा या बदलांचा सामना करण्याकरता आम्ही शेती क्षेत्राची गुंतवणूक करणार नाही, दरवर्षी आम्ही शेतकऱ्याला मदत करत राहू, पण त्यातनं शेतकऱ्याचं भलं होणार नाही। अध्यक्ष महोदय, शेवटी आपण जी काही मदत करतो ती मदत आणि त्याचं होणारं नुकसान हे अध्यक्ष महोदय याचं कुठेच गणित बसत नाही। आणि एक वर्षी अशा प्रकारे ज्यावेळेस शेतकरी उद्ध्वस्त होत जातो अध्यक्ष महोदय, त्याचा एक मोठा ताण हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी मागच्या वर्षीच्या माझ्या भाषणात सांगितलं की आपण काही दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे, काही तात्कालिक उपाय करण्याची आवश्यकता आहे आणि याचा सामना हा करण्याकरता मी अध्यक्ष महोदय अतिशय प्रांजळपणे या ठिकाणी आपले जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाची देखील मदत मागतो। याचं कारण असं अध्यक्ष महोदय की हे संकट हे काही अध्यक्ष महोदय सरकारी पक्षाचं संकट नाही आहे, हे महाराष्ट्राचं संकट आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, विरोधी पक्ष नेते असतील, वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतील, सगळ्यांनी त्या भागाचा दौरा केला, काही चांगल्या सूचना केल्या, त्यांच्या जाण्यामुळे कदाचित त्या ठिकाणी 4 अधिकची कामं होऊ शकली। आणि अध्यक्ष महोदय, हा मुकाबला तर आपल्याला करावाच लागेल, पण कुठेतरी मतैक्य करून या दीर्घकालिक अशा प्रकारच्या संकटाचा सामना, वातावरणातल्या बदलाचा सामना आम्ही कशा प्रकारे करू शकू याचा देखील विचार या निमित्ताने होण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती ज्यावेळेस घोषित केली त्याच वेळी आपण काही उपाययोजना या ठिकाणी सुरू केल्या होत्या। अध्यक्ष महोदय, टँकर्स आपण सुरू केले होते, कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये आपण जी काही सूट देतो ती सूट आपण अध्यक्ष महोदय जवळपास 19,45,183 शेतकऱ्यांना 353 कोटी रुपयाची ही सूट आपण दिली अध्यक्ष महोदय। पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आपण दिले, त्यानंतर अध्यक्ष महोदय वीज जोडणी खंडित होऊ नये असे आदेश आपण या ठिकाणी दिले। शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीच्या संदर्भात यात मुद्दा उपस्थित केला, दादा तुम्ही केला, भुजबळ साहेबांनी केला, मान्य विरोधी पक्षनेत्यांनी केला की पैसेच आपण दिले नाहीत, काही वृत्तपत्रांनी देखील तशा बातम्या छापल्या।
पण ही वस्तुस्थिती नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय शेतकरी कुटुंबातल्या जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थ्यांचे 27 कोटी रुपयाचे शुल्क अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी माफ केलं. आणि अध्यक्ष महोदय यासोबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत देखील 12 कोटी शुल्क माफ करून 2 लाख विद्यार्थ्यांचं शुल्क जे अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी आपण माफ केलेलं आहे. एकूण 40 कोटी रुपये याच्याकरता शुल्क माफीवर हे आपण राज्य सरकारच्या वतीनं दिलेले आहेत. आणि जवळजवळ 10 लाख विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा हा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः दुष्काळी भागामध्ये गेलो, जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो, अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचं मत जाणून घेतलं, तिथली परिस्थिती पाहिली. अध्यक्ष महोदय, तिथली सोयाबीनची परिस्थिती काय आहे, तिथे कापसाची परिस्थिती काय आहे, ही देखील अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेतली. आणि अध्यक्ष महोदय, याची भीषणता ही आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्याचा अनेकांनी उल्लेख केला की जानेवारी फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याचा मोठा तुटवडा हा आपल्याला जाणवू शकतो. कारण आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय, तर गेल्या वर्षीचा जो पाण्याचा साठा या काळामध्ये आपल्या जो उपलब्ध होता तो 66% होता. आता केवळ 47% आपल्याजवळ पाण्याचा साठा उपलब्ध आहे. म्हणजे गेल्या वर्षीचाही कमी होता, पण आता त्याही पेक्षा कमी साठा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी 32% साठा आपल्या जो उपलब्ध होता, आता केवळ 13% साठा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याजवळ उपलब्ध आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, एक मोठ्या भीषण अशा परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. दुष्काळी प्रस्तावाच्या संदर्भात तो गेला की नाही गेला, तो योग्य वेळी गेला की नाही गेला, अध्यक्ष महोदय याही संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगतो की साधारणपणे आपल्याकडे अध्यक्ष महोदय आणेवारी घोषित करण्याच्या तारखा ठरलेल्या आहेत. पण यावेळी आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये बदल केला. अध्यक्ष महोदय, आपण नवीन नोटिफिकेशन काढून 15 दिवसांनी ती तारीख आपण अलीकडे आणली. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण जी आणेवारी आहे ती घोषित करून अध्यक्ष महोदय 9 नोव्हेंबरला हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवला. आणि त्यामुळे आपली जी अंतिम आणेवारी जी आपण घोषित केली त्यानंतर साधारण 7 दिवसामध्ये हा संपूर्ण प्रस्ताव अध्यक्ष महोदय आपण तयार करून केंद्र सरकारकडे 4002 कोटीचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. अजून एक सप्लिमेंटरी प्रस्ताव आपण अध्यक्ष महोदय पाठवणार आहोत, कारण काही गावांचं ऍडिशन याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या गावांचा देखील प्रस्ताव हा आपण केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. यासोबत अध्यक्ष महोदय, चारा छावण्यांच्या संदर्भात देखील ऑगस्ट महिन्यामध्येच आपण अध्यक्ष महोदय चारा छावण्या सुरू केल्या. साधारणपणे आपण जर बघितलं तर एवढा लवकर आपण चारा छावण्या सुरू करत नाही, पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण चारा छावण्या सुरू केल्या. आज मितीला 40,000 जनावर अध्यक्ष महोदय या आपण चालू केलेल्या चारा छावण्यांमध्ये त्या ठिकाणी आहेत. अजूनही काही चारा छावण्यांची जिथे जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. त्यातले काही नॉर्म्स देखील आपण शिथिल केलेले आहेत. 500 लोकांकरताही चारा छावणी, जनावरांकरताही चारा छावणी उघडण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे याही संदर्भात अध्यक्ष महोदय संपूर्ण कारवाई आपण करतो. या ठिकाणी चाऱ्याची मोठी टंचाई होईल याची कल्पना आपल्याला होती आणि म्हणून 33 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय आपण 1.66 लाख हेक्टरवर चाऱ्याची लागवड केली वैरण विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत. आणि अध्यक्ष महोदय 33 लाख टन हिरवा चारा हा आपल्याला यातनं उपलब्ध होतोय. जो चारा अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी चाऱ्याची टंचाई आहे त्या भागामध्ये नेण्याची व्यवस्था ही आपण केलेली आहे. त्यासोबत अध्यक्ष महोदय काही भागामध्ये आपल्याला जर आवश्यकता पडली तर केंद्र सरकारने आपल्याला तशा सूचनाही दिलेल्या आहेत, त्या राज्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बाजूच्या राज्यांमध्ये चारा उपलब्ध आहे, आपल्याला कर्नाटकमध्ये उपलब्ध आहे, आपल्याला मध्य प्रदेशमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यकता पडली तर तिथनं देखील चारा अध्यक्ष महोदय आपल्याला आणता येईल आणि त्यामुळे चाऱ्याच्या संदर्भात ही टंचाई राहणार नाही याचं नियोजन देखील आपण केलेलं आहे. टंचाई ची परिस्थिती पाहता अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपण टँकर्सची व्यवस्था केली. आज 570 गावांमध्ये आणि 910 वाड्यांमध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 748 टँकर्स या ठिकाणी सुरू आहेत. आणि अध्यक्ष महोदय दादांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात मी स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगू इच्छितो की आपण हे अधिकार तहसीलदारांना देण्याचे अधिकार हे डेलिगेट केले आहे. म्हणजे आतापर्यंत तहसीलदाराला देण्याचे अधिकार हे मंत्रालयात होते, ते अधिकार आपण विभागीय आयुक्तांना दिले आणि आता विभागीय आयुक्तांनी बहुतांश ठिकाणी हे अधिकार तहसीलदाराला डेलिगेट केलेले आहेत. तरी देखील आपण मला पुणे जिल्ह्याचं सांगितलं,
त्यावेळी मी विभागीय आयुक्तांना विचारलाय, त्याची माहिती देखील मी आपल्याला देतो। आणि याच्या व्यतिरिक्त मी पुन्हा सांगतो की जर असं कुठल्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी अधिकार देणं आवश्यक आणि ते डेलिगेट केलेले नाही असं निदर्शनास आलं तर त्यांना पुन्हा आदेश देण्यात येतील। आणि ही आमचे देखील स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे झाला, मग तो विभागीय आयुक्तांकडे जावा, हे योग्य नाही आहे। त्यामुळे हे अधिकार तहसीलदारांनाच देण्यात येतील अध्यक्ष महोदय, आणि तशा प्रकारचे निर्देश देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण देऊ। अध्यक्ष महोदय, जे आमचे शेतकरी आज अडचणीत सापडले आहेत, या ठिकाणी अनेक नेत्यांनी अध्यक्ष महोदय आपण मागे जे घोषित केलं त्याचं वाटप झालं की नाही झालं या संदर्भात देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर मागच्या एका वर्षामध्ये आपण अध्यक्ष महोदय ही सावकारी कर्जमाफी आहे त्याच्या संदर्भातली मदत असेल, वीज बिलाचा भरणा असेल, ठिबक सिंचन असेल, अनुदान असेल, फळबाग पुनरुज्जीवन असेल अध्यक्ष महोदय, आणि याच्यासोबत अध्यक्ष महोदय 2000 कोटी रुपये जे ऊसाच्या शेतकऱ्याला, कारण 5 वर्ष त्याचं व्याज राज्य सरकार भरणार आहे अध्यक्ष महोदय, असा सगळा जर आपण मदतीचा अध्यक्ष महोदय एकूण जर गुणाकार केला तर मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला 10,582 कोटी रुपयाची मदत अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिलेली आहे, ज्या मदतीचं वितरण झालं अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, आपण जर म्हणजे ही तुलना करायची नसते पण केवळ लक्षात यावं सभागृहाच्या म्हणून सांगतो की अवर्षण, अतिवृष्टी, गारपीट या पोटी आघाडी सरकारच्या काळात अध्यक्ष महोदय 4 वर्षाच्या काळामध्ये 5,882 कोटी रुपये देण्यात आले अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एकाच वर्षाच्या काळात नुसत्या अध्यक्ष महोदय अवर्षण, अतिवृष्टी आणि गारपीट याकरता 6,202 कोटी रुपये या सरकारने दिले। त्यामुळे अध्यक्ष महोदय सरासरी त्या काळामध्ये 1470 कोटी रुपये अध्यक्ष महोदय देण्यात आले आणि 6,203 कोटी या ठिकाणी आपण दिले आहेत। आणि अध्यक्ष महोदय, एवढंच नाही तर आपण म्हटलं की घोषणा केली पण कृती केली की नाही। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला केवळ निदर्शनास आणून देतो, 2012-13 साली आपण एक पॅकेज 2000 कोटीचं घोषित केलं होतं। हे पॅकेज घोषित झाल्यानंतर अध्यक्ष महोदय 1 वर्षापर्यंत या पॅकेज मधला 1 पैसा वितरित झाला नाही। 1 वर्षानंतर त्याची वितरण सुरू झालं अध्यक्ष महोदय, आणि अजूनही त्या पॅकेज मधलं पूर्ण वितरण झालं नाही। आता अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे पॅकेज किंवा आम्ही ज्या घोषणा केल्या होत्या अध्यक्ष महोदय 4,000 कोटी थेट मदतीची घोषणा केली होती, त्यातले 3,925 कोटी याचं वितरण झालं अध्यक्ष महोदय। त्यासोबत अध्यक्ष महोदय NHM अंतर्गत बागा वाचवण्याकरता जो काही आपला IPM किंवा INPM मल्चिंग पुनरुज्जीवन 50,000 रुपये प्रति हेक्टरी, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 53.12 कोटीची घोषणा केली होती, 50 कोटी रुपये वितरित केले अध्यक्ष महोदय। वैरण विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 50 कोटीची घोषणा केली होती, 50 कोटी वितरित केले। वीज बिल माफीची घोषणा केली होती, 215 कोटी रुपये वितरित केले। पीक कर्ज पुनर्गठनाच्या व्याजाची माफी घोषित केली होती, घोषणा 400 कोटीची होती, 419 कोटी रुपये अध्यक्ष महोदय यात आपण त्या ठिकाणी वितरित केले। पीक कर्जाच्या पुनर्गठनाकरता बँकांना अध्यक्ष महोदय कर्ज देण्याच्या संदर्भात जे काही आपल्याला पैसे द्यायचे होते त्यात 116 कोटीची घोषणा केली होती, पूर्ण पैसे अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी वितरित केले। त्यानंतर अध्यक्ष महोदय सावकारी कर्जमाफीच्या संदर्भात आपण 171 कोटीची घोषणा केली होती, यात 32 कोटीच वितरित होऊ शकले, पैसा पूर्ण वितरित केला। पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी येत आहेत ज्या मी पुढे सांगेन, आणि विरोधी पक्षाची देखील त्याच्यामध्ये मी मदत मागणार आहे की ज्या माध्यमातून सावकाराचं हे जे कर्ज आहे हे कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला सावकार मुक्त करता येईल। त्यानंतर अध्यक्ष महोदय तात्पुरत्या स्वरूपाच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात 300 कोटी रुपयाची घोषणा केली होती, 425 कोटी रुपयाचं वितरण अध्यक्ष महोदय त्या संदर्भात करण्यात आलाय। आणि अपूर्ण विहिरी पूर्ण करण्याचा धडक कार्यक्रम या अंतर्गत 210 कोटीची घोषणा केली होती, अध्यक्ष महोदय 163 कोटीचं वितरण हे त्याच्यामध्ये झालंय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ घोषणा केली आणि पैसे दिले नाही तसं नाही, तर अध्यक्ष महोदय जी घोषणा या ठिकाणी केली होती त्याचं वितरण देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केलेलं आहे। अध्यक्ष महोदय त्यासोबत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण घोषणा केली होती या IWPM च्या अंतर्गत 50 लाख हेक्टरवर IWMP च्या अंतर्गत जलसंधारणाची कामे 700 कोटी रुपये होती, तरतूद 1000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण त्याचे वितरित केले। त्यानंतर सिमेंट नाला बंधारे जे आहेत
याच्या संदर्भात आपण 500 कोटीची पहिली घोषणा केली होती, तेही आपण रिलीज केले. त्यानंतर अजून 500 कोटी रुपये आपण दिले. शेततळ्यांकरता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण पैसा दिला आणि त्यामुळे मी आता सगळ्याच गोष्टी सांगत नाही, पण अध्यक्ष महोदय ज्या ज्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्या घोषणा अध्यक्ष महोदय 90% जास्त. आता काही ठिकाणी अडचणी येतात, म्हणजे आता हे पॅकेज 4000चं होतं पण 3900 काही कोटी झाले, कारण काही ठिकाणी थोडेसे 7-12वरचे वाद होते, त्यामुळे ते वितरित होऊ शकलं नाही. ते वादही आपण दूर करतो. पण अध्यक्ष महोदय सांगायचा विषय एवढाच आहे की केवळ घोषणा केलेली नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृती देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे. आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने देखील जी काही मदत आहे त्या मदतीच्या निकषामध्ये सुधारणा केली आहे. अध्यक्ष महोदय 33% मदत आहे अध्यक्ष महोदय. त्यासोबत आपल्याला अध्यक्ष महोदय आता 1.5 पटीने ही मदत द्यायची आहे आणि त्यामुळे त्याची देखील तरतूद जी आहे अध्यक्ष महोदय ती योग्य प्रकारे आपण या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात चर्चा झाली. आता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे याच्या आकडेवारीत जाण्याचं काही कारण नाही, कारण आकडेवारी अध्यक्ष महोदय एकही शेतकरी जरी आत्महत्या करत असेल अध्यक्ष महोदय तरी देखील ते काही भूषणावं नाहीच. पण अध्यक्ष महोदय केवळ इंडिकेटिव्ह म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्या समोर एवढंच मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय की दुष्काळाच्या वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतात. हे योग्य नाही आहे, त्याचं समर्थन नाही आहे. पण अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर 2006 साली अध्यक्ष महोदय दुष्काळ होता, त्यावेळी अध्यक्ष महोदय 1449 आत्महत्या झाल्या होत्या विदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय आता ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या अध्यक्ष महोदय 1298 झालेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय हे काही कंपॅरेटिव्ह आपलं काही रेस लागलेली नाही की तुमच्या काळात किती आत्महत्या झाल्या, आमच्या काळात किती आत्महत्या झाल्या. पण अध्यक्ष महोदय आत्महत्या वाढलेल्या आहेत, पण त्याचं कारणही अध्यक्ष महोदय हे दुष्काळ आहे. आणि दुष्काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहून त्याला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. अनेक सदस्यांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत 2 जिल्ह्यांमध्ये, त्याच्यामध्ये एक उपाययोजना समुपदेशनाची आहे. या योजनेच्या बद्दल बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मांडल्या. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय ज्यावेळी ही योजना मांडली, माझं भाषण मी वाचून दाखवतो, त्याच वेळी मी सांगितलं होतं की अतिशय धाडसानी ही योजना आम्ही घोषित करतोय, कारण आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये एखाद्याला समुपदेशन करा म्हटलं की त्याचं डोकं फिरलाय का, तो वेळा झालाय का, त्याला काय मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आहे का. अध्यक्ष महोदय आपण 4ही अहवाल बघा, 4ही अहवाल यापूर्वी म्हणजे यांच्याच काळात जे 4 अहवाल आले त्या 4ही अहवालामध्ये अध्यक्ष महोदय शेतकरी हा घोर निराशेमध्ये गेलेला असल्यामुळे त्याला समुपदेशनाची आवश्यकता आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तो काय एकमेव उपाय नाही आहे. पण अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं आणि हे जगाने स्वीकारलं अध्यक्ष महोदय की ज्यावेळी एक्स्ट्रीम नैराश्य हे असतं त्यावेळी अध्यक्ष महोदय जर समुपदेशन वेळेवर मिळालं, मागच्या काळामध्ये एक हेल्पलाईन सुरू झाली होती अमरावतीमध्ये हनुमान व्यायामशाळेच्या अंतर्गत. त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून काय होत होतं अध्यक्ष महोदय की तुम्हाला जर आत्महत्या करण्याचा विचार आला तर आम्हाला फोन करा, आणि आम्ही त्यातनं त्यांना एक मानसिक आधार, इतर आधार हे दिले जात होते अध्यक्ष महोदय. कारण ही वेळ अशी असते की ज्यावेळी आत्महत्या करण्याचा मनामध्ये विचार येतो त्या क्षणी जर कोणी बोलायला मिळालं, कोणी परावृत्त करायला मिळालं तर अध्यक्ष महोदय त्यातनं परावृत्त होता येतं. आणि म्हणून एक उपाय म्हणून त्यातला समुपदेशनाचा उपाय अध्यक्ष महोदय यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये एका प्रायव्हेट एनजीओने मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय एक एक्सटेन्सिव्ह सर्व्हे केला आणि त्या एक्सटेन्सिव्ह सर्व्हेमध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की 45% शेतकरी एक्स्ट्रीम नैराश्यात आहे अध्यक्ष महोदय. मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्या अनेक मेडिकल इंटरव्हेन्शन आपण करतो त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय समुपदेशन हे मान्यता प्राप्त अशा प्रकारचं अध्यक्ष महोदय इंटरव्हेन्शन आहे. शेतकऱ्याच्या बुद्धीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, किंबहुना आमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे म्हणूनच तो टिकला अध्यक्ष महोदय आणि एवढे वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. पण मला असं वाटतं की याचे वेगळे अर्थ काढून अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा करणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आणि आपल्या हिताचं नाही आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी काही अध्यक्ष महोदय आपण मदत केली ती तर आहेच, पण याचसोबत एक गोष्ट मला लक्षात आणून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय की आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या संदर्भात आपण अध्यक्ष महोदय अधिक चांगली कामगिरी करू शकलो.
आणि त्यामुळे मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय पीक विम्यामध्ये आपल्याला आता आपण ज्याचं वाटप केलं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण जवळजवळ 1806 कोटी रुपये याचं वाटप आपण केलं. 55 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण घेतलं. अध्यक्ष महोदय त्यापूर्वी 17 लाख शेतकरी पीक विमा काढत होते. 55 लाख आणि यावर्षी तर देशातला रेकॉर्ड झाला अध्यक्ष महोदय. 82 लाख शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय पीक विमा घेतलाय. 82 लाख. आणि मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की जर आपण पीक विम्यावरचा शेतकऱ्यांचा विश्वास वाढवला, आज अध्यक्ष महोदय इतकी वल्नरेबिलिटी त्याच्यामध्ये आहे की विमा जर आपण केला नाही अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय या वातावरणातल्या बदलातनं खूप अडचण या ठिकाणी तयार होते. आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळेस या विम्याचा आपण विचार करतो अध्यक्ष महोदय आज तर या विम्यामध्ये जवळजवळ 75% रक्कम जी आहे ही केंद्र आणि राज्य सरकारच प्रतिपूर्ती पोटी देते अध्यक्ष महोदय, ते आपल्यालाच द्यावी लागते. पण अध्यक्ष महोदय एकदा विमा काढण्याचं प्रवृत्ती किंवा त्या संदर्भातली सवय ही जर आमच्या शेतकऱ्याला लागली तर अध्यक्ष महोदय वेगवेगळे विम्याचे इन्स्ट्रुमेंट हे तयार होऊ शकतात आणि त्यातनं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला मोठी मदत होऊ शकते. आणि म्हणून अतिशय लक्षणीय 100 कोटी रुपये विम्यापोटी शेतकऱ्याला मिळत होते. यावर्षी अध्यक्ष महोदय 1806 कोटी रुपये विम्यापोटी शेतकऱ्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण दिले आहेत. अध्यक्ष महोदय आणि आता या दुष्काळाच्या परिस्थितीत समाधान या गोष्टीचं अध्यक्ष महोदय की जालना, उस्मानाबाद, बीड आणि परभणी या काही जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय 90% शेतकऱ्यांनी विमा काढलाय. 90% अध्यक्ष महोदय. त्यासोबत अध्यक्ष महोदय सोयाबीन ज्याचा यावेळेस उतारा देखील कमी आहे, ह्या सोयाबीनचं जे पीक आहे 70% सोयाबीनचं पीक अध्यक्ष महोदय यावेळेस विमा संरक्षणाखाली आलेलं आहे. आणि त्यामुळे परिस्थिती अध्यक्ष महोदय थोडी बदलते आहे. रिस्क काय आहे ही शेतकऱ्यांच्या देखील लक्षात येते आहे. आणि अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी पैसा मिळाल्यामुळे अध्यक्ष महोदय रांग लावून शेतकरी आज विम्याची रक्कम या ठिकाणी भरतायत. आपण जर अध्यक्ष महोदय अगदी बघितलं की जे प्रामुख्यानं ज्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे त्यातल्या बीडमध्ये अध्यक्ष महोदय पेरणी क्षेत्र जे आहे त्याच्या जवळजवळ 100% विमा झालाय. जालन्यामध्ये अध्यक्ष महोदय 100% विमा झालाय. लातूरमध्ये 99.76% झालाय. उस्मानाबादमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी 100%च्या वर झालेला आहे कारण बहु हे असतं. आणि अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 93% झालाय. सोलापूरमध्ये 91% झालाय. आणि अध्यक्ष महोदय वाशिम मध्ये देखील जवळपास 52% हा विमा शेतकऱ्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. अध्यक्ष महोदय यासोबत एक महत्वाची शिफारस आपण मागच्या काळामध्ये स्वीकारली होती. आणि अध्यक्ष महोदय सगळ्या समित्यांनी सांगितलं होतं की आमचा जो शेतकरी आहे हा ज्यावेळी त्याच्या शेतीत पिकत नाही त्यावेळी त्याच्यावर उपासमारीची पाळी येते. आणि त्यामुळे अनेक वर्षापासून अनेक समित्यांनी सुचवल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय जे झालं नव्हतं ते आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि शेतकऱ्याला 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू हा देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला. अध्यक्ष महोदय या 14 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय 68 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याकरता दरमहा 34,000 मेट्रिक टन धान्य अध्यक्ष महोदय आपण खरेदी करतोय. आणि अध्यक्ष महोदय आपलं एस्टिमेट होतं की 68 लाख शेतकरी याचा लाभ घेतील. आज मितीस जो लाभ घेतलेले शेतकरी आहेत ते 61,23,259 शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय ज्यांनी लाभ घेतलाय. एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 8 लाख शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय याचा लाभ घेतलेला आहे. आणि त्यामुळे आज किमान अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येत नाही. आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की 72चा दुष्काळ जेव्हा आला होता त्यावेळी अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ होता नव्हता, फार नव्हता, पण अन्नाचा दुष्काळ होता. अध्यक्ष महोदय आता पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ आहे. पण या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम हे आपण केलेलं आहे. अध्यक्ष महोदय नंतर करा ना, नंतर करा अध्यक्ष महोदय सांगा, नंतर सांगा. नंतर ऐकतो बोलणं झालं. अध्यक्ष महोदय यासोबत आपण ही जी राजीव गांधी जीवनदायी योजनेचं जे एक्सटेन्शन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना मिळावं
म्हणून विशेषत्वाने एफर्ट्स केले होते. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय 79 कोटी रुपये या भागात शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय राजीव गांधीच्या पोटी वेगवेगळे जे काही उपचार झाले त्यात आपण दिलेले होते. अध्यक्ष महोदय, या 9 महिन्यामध्ये जवळजवळ त्याच्या दुप्पट अध्यक्ष महोदय 150 कोटीपेक्षा जास्त पैसा अध्यक्ष महोदय या जिल्ह्यांमध्ये राजीव गांधीच्या अंतर्गत आपण केला. आणि त्याच्यासोबत जे 217 आरोग्य शिबिर आपण घेतली, त्या 217 आरोग्य शिबिरांमध्ये अध्यक्ष महोदय 31,617 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष महोदय 38,149 शस्त्रक्रिया उपचार आपण या ठिकाणी केले. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ही देखील योजना जी घोषित केली होती त्या योजनेच्या माध्यमातून अधिक व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आता उपचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संख्या ही आपण वाढवलेली आहे. आणि त्यासोबत माननीय बच्चू कडू साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की आपण अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्थांचं मदत घेऊन आपण अध्यक्ष महोदय ऑपरेशन्स देखील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करता आले पाहिजेत असा प्रयत्न करतोय. ज्याच्यामध्ये विशेषतः आता आपण परवाच DY पाटील साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगलीतल्या जवळजवळ 50 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण केली. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असतील किंवा धर्मदाय अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्स याच्यामध्ये समोर येत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत ते देखील आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यासोबत राज्य सरकारने अध्यक्ष महोदय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना देखील घोषित केली आणि संपूर्ण 1,37,00,000 खातेदार शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. पूर्वी आपली एक योजना चालायची ज्यात 1 लाख रुपये मिळायचे, आता अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये याच्यामध्ये मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय अपघाती मृत्यू असेल तर 2 लाख, अपघातामध्ये डोळे किंवा 2 अवयव निकामी झाले तर 2 लाख, अध्यक्ष महोदय 1 अवयव निकामी झाले तरी 2 लाख, 1 डोळा किंवा 1 अवयव अध्यक्ष महोदय जर निकामी झाला तर त्याकरता आपण निधी देणार आहोत. यातच सर्पदंश, विंचूदंश, रस्ते व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडणे, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरे चावणे, दंगल इत्यादी कोणत्याही प्रकारचे जे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला ज्या गोष्टीचा सामना करावा लागेल अशा शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अपंगत्व आलेला शेतकरी जो आहे त्याला देखील अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. आणि शेतकऱ्याचे जे जवळचे नातेवाईक आहे, मग पत्नी असेल, त्यानंतर स्त्री शेतकरी असेल तर पती, अविवाहित मुलगी, मुलगा, नातवंड असं सगळं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत कुठलाही फॉर्म भरायचा नाही अध्यक्ष महोदय, थेट ही मदत त्याला, कारण हे सगळे शेतकरी आता आपण या निमित्त इन्शुअर केले आहेत. अध्यक्ष महोदय, यासोबत जलयुक्त शिवार ही योजना राज्य सरकारने सुरू केली. आणि अध्यक्ष महोदय या योजनेच्या संदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. आमचे अजितदादा पवार म्हणाले की योजना आमच्याच काळातली योजना आहे, तुम्ही ती पुढे नेली. मागच्या काळात अनेकांनी असं सांगितलं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय ही योजना ही तुमच्या काळातली नाही ना आमच्या काळातली नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की वसंतराव नाईक साहेबांनी खऱ्या अर्थानं या योजनेची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात ती नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर चालवली असती तर दादा ही वेळ आपल्यावर आली नसती. पण ती योजना आपण म्हणजे आता त्याची आकडेवारी सगळी देत नाही. पण अध्यक्ष महोदय ही खरी योजना कुठली आहे तर अध्यक्ष महोदय एक मला रेफरन्स हा अध्यक्ष महोदय योजना आली कुठनं याचा सापडला. ही कोणाची योजना सांगतो. अध्यक्ष महोदय महाभारतामध्ये एक सभा पर्व आहे आणि या सभा पर्वामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजांना उद्देशून देवर्षी त्या ठिकाणी एक प्रश्न विचारतात की तुझ्या राज्यातील शेतकरी संतुष्ट आहे ना. आणि त्यानंतर ते असं म्हणतात, अध्यक्ष महोदय माझं संस्कृत काही चांगलं नाही आहे त्यामुळे थोडं चुकलं तर म्हणजे फारसं कोणाचं नसेलच असं. कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानी च वृहांती च भागाशे वितिवृष्टानी न कृषीर्दैवे मातृका. याचा अर्थ काय? अर्थ असा आहे की तुझ्या राज्यात भरपूर जलाशय निर्माण कर, ती आकाराने मोठी असावीत
ती सर्वत्र विखुरलेली असावीत व पावसाच्या साठलेल्या पाण्याने ती भरलेली असावीत, याकडे तू लक्ष देतोस की नाही? चांगल्या राजाने शेती देवावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता विकेंद्रित जलसाठे तयार केले पाहिजेत. महाभारताच्या सभापर्वात म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही जी जलयुक्त शिवार योजना आहे, ही योजना हीच आहे अध्यक्ष महोदय. आज आपल्याला वातावरणातल्या बदलात अध्यक्ष महोदय, त्यामुळे जे वेगवेगळे आपल्यावर संकट आले आहेत अध्यक्ष महोदय, त्या संकटांचा सामना करण्याकरता आपल्याला विकेंद्रित जलसाठे तयार करावे लागतील. आज बघा, आपण अध्यक्ष महोदय 6200 गावांमध्ये काम केलं. त्यातल्या अनेक गावांमध्ये 3 दिवसाचा पाऊस पडला, 4 दिवसाचा पाऊस पडला, पण त्या स्ट्रक्चरमध्ये पाणी पाहायला मिळालं. आज अध्यक्ष महोदय, त्यातनं शेतकऱ्याला फायदा झाला. माध्यम अनेक वेळा टीका करतात, पण मी माध्यमांचे आभार मानेन की अनेक माध्यमांनी शेतकऱ्याचे इंटरव्ह्यू दाखवले की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं की 3 दिवसाचा पाऊस पडला, पण त्या पावसामुळे पाणी साठल्यामुळे आमचं पीक आम्ही वाचवू शकलो. अध्यक्ष महोदय, गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ड्राय स्पेलमध्ये त्यांच्या इथे जे काही थोडं पाणी होतं, या विकेंद्रित स्ट्रक्चर्समुळे अध्यक्ष महोदय जवळपास 25,000 एकराला ते पाणी देऊ शकले आणि त्यामुळे ड्राय स्पेलमध्ये देखील अध्यक्ष महोदय त्यांची पिकं ते वाचवू शकले. अध्यक्ष महोदय, आपण 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या विविध कामांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी काम केलं आणि यातनं अध्यक्ष महोदय 24 TMC पाण्याचा साठा तयार झाला. आता अनेकांनी अध्यक्ष महोदय याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं की मोजलं कसं? अध्यक्ष महोदय, हे मोजण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे जी केंद्र सरकारने जल आयोगाने विहित केलेली आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला अध्यक्ष महोदय त्याची मानकं कळवली, त्याच्या संदर्भातले फॉर्म्स दिले, किती काम झालं, किती पाणी साठलं, या सगळ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरचा अध्यक्ष महोदय त्यांना मॅपिंग आपण करायला लावलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग वेगवेगळ्या विभागांची मदत घेऊन अध्यक्ष महोदय याचं मापन केलं. आणि एवढंच नाही, ही सगळी स्ट्रक्चर जी आहेत अध्यक्ष महोदय, ही सिमनिकच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपण त्याची गुगल इमेज आणि अध्यक्ष महोदय रिअल इमेज या दोन्ही अध्यक्ष महोदय या वेबसाईटवर या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. अजितदादा असं म्हणाले की कुठे कामं झाले आम्हाला माहिती नाही, कोणाकडे तुम्ही केले. दादा, बारामतीमध्ये आपण एकूण 16 गावं निवडली होती, ज्याच्यामध्ये पानसरेवाडी, भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, काराटी, शिसूफळ या गावांचा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय समावेश होता. आपण गावं निवडताना दादा IWMP खाली जी गावं निवडलेली आहेत त्या गावाचाच आपण अध्यक्ष महोदय विचार केला, याचे निकष आपण ठरवले होते. आणि अध्यक्ष महोदय, या योजनेला जो लोकांनी सहभाग दिलाय आणि त्यासोबत या सभागृहातल्या दोन्हीकडच्या सदस्यांनी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात या योजनेत सहभाग दिलाय. मी जनतेचं आणि सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी मी घोषित करतो की अध्यक्ष महोदय, या योजनेचं क्रियान्वयन करण्याकरता आपण वेगवेगळ्या समित्या तयार केल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपण पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आमदाराची समिती तयार केली, पण अनेक आमदारांनी सांगितलं त्याची बैठक होत नाही. त्यामुळे या योजनेच्या संदर्भात आम्हाला काही सहभागच मिळत नाही. त्यामुळे आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तयार होईल, जी समिती अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं क्रियान्वयन होईल. आणि एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, आम्ही नियोजन विभागाला सांगून आमदारांना त्यांचा आमदार निधी याच्यामध्ये देण्याची आम्ही अध्यक्ष महोदय आजही आहे. पण आता जे आमदार याच्यामध्ये आमदार निधी देतील, ते जेवढा निधी देतील तेवढाच निधी राज्य सरकारच्या वतीनं अध्यक्ष महोदय या कामामध्ये देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय राज्य सरकार त्यामध्ये पुढाकार घेईल. अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी जवळजवळ आपण जी कामं केली अध्यक्ष महोदय, कंपार्टमेंट बंडिंगची आपण कामं जी केली आहेत ती 47 लाख हेक्टर मध्ये केलेली आहेत. सीसीटी जे आहेत डीप सीसीटी 44,101, सिमेंट साखळी बंधारे 3,922,
गॅबियन बंधारे 1428, पाझर तलाव 152, केटीवेअर 259, शेततळी 4617, रिचार्ज शाफ्ट 1148. आमचे अनिल गोटे साहेब कुठे आहेत? ते सारखे मागणी करतात. कुठला शाफ्ट गोटे साहेब? कुठला शाफ्ट सांगितला तुम्ही? रिंग शाफ्ट नाही, रिचार्ज मध्ये एक नवीन त्यांनी टेक्नॉलॉजी आणली आहे. ठीक आहे, नंतर सांगा, ती आम्ही घेऊ, तुमची टेक्नॉलॉजी देखील घेऊ त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, असं जवळजवळ त्यामुळे अध्यक्ष महोदय असं मोठ्या प्रमाणात काम याच्यात घेण्यात आलं. आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यातला लोकसहभाग आहे. अध्यक्ष महोदय, ही योजना या ठिकाणी यशस्वी झाली हे काही सरकारचं क्रेडिट नाही, हे जनतेचं क्रेडिट आहे, हे शेतकऱ्याचं क्रेडिट आहे. सामान्य शेतकरी जो आहे अध्यक्ष महोदय, तो शेतकरी समोर आला आणि या योजनेमध्ये तो सहभागी झाला. मागे पंकजाताई आणि मी लातूरला एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एका शेतकऱ्यांनी स्वतः 5 लाख रुपये खर्च केले आणि त्याला विचारलं की तू पैसे का खर्च केले? तो म्हणाला की 22 बोर घेतले होते, 22, एकही बोरला पाणी लागलं नाही. आणि जलयुक्त शिवारच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय पाणी थांबल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला पाणी लागलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामुळे माझ्यासारखा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून माझ्या पदरचे 5 लाख रुपये मी खर्च करतोय. अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय म्हणजे लोकांचा सहभाग मिळाला तर एखादी योजना किती उत्तम होऊ शकते या योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि अध्यक्ष महोदय, ही योजना खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून राबवली तर अध्यक्ष महोदय, आज वातावरणातल्या बदलामुळे आमच्यावर जे संकट आलंय त्या संकटावरचा उपाय विकेंद्रित पाण्याचे साठे आहेत की ज्या साठ्यांच्या माध्यमातून 3 दिवस पडणारं पाणी जरी आम्ही साठवलं तरी देखील अध्यक्ष महोदय हे जे खंड पडतात ते पडणार नाही आणि त्यातनं अध्यक्ष महोदय आम्हाला काही ना काही प्रमाणात सिंचन मिळेल. आणि म्हणून या योजनेला यावर्षी देखील अध्यक्ष महोदय 5000 गावं आपण निवडतो. आणि अध्यक्ष महोदय, याच्या सोबतच काही गावं अशी आहेत की जी गावं स्वतःहून पुढे येत आहेत. आपण छोटी 5000 गावं निवडत असताना मी पुन्हा एकदा सभागृहाला सांगतो की याचा अप्रोच हा अध्यक्ष महोदय ज्याला आपण वॉटरशेड म्हणतो त्या वॉटरशेडच्या डेव्हलपमेंट मधनं ही डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. आणि त्यामुळे आपण माथ्यापासून पायथ्यापर्यंत अशा प्रकारचा अप्रोच घेत असताना संपूर्ण वॉटरशेड जर आपण ट्रीट केला नाही, अनेकांना असं वाटतं की केवळ सिमेंट नाला बांधला म्हणजे पाणी थांबतं, असं नाहीये. जर आपण माथ्यावर काम केलं नाही, जर सीसीटी तयार केले नाहीत, डीप सीसीटी तयार केले नाहीत तर थेट ती माती खाली येते आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे हे सिमेंट नाला बांध काही कामात राहत नाही. आणि म्हणून वरच्या भागामध्ये ट्रीटमेंट करायची, मग एरिया ट्रीटमेंट करायची, कंपार्टमेंट बंडिंग सारखी, आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय याचं जे काही ही ड्रेनेज सिस्टीम आहे ती सिस्टीम ठीक करायची. यावर्षी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक कंपोनंट अजून आम्ही ऍड केलाय. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी नद्यांचं पुनरुज्जीवन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय हाही कंपोनंट आता आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, नद्यांचं पुनरुज्जीवन या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात यावर्षी हातामध्ये घेणार आहोत. त्यासोबत या 5000 गावांमध्ये नाही पण तरी देखील जी गावं समोर येतील आणि अध्यक्ष महोदय जी समोर येतील आणि समोर आल्यानंतर आम्ही लोकसहभाग द्यायला तयार आहोत. अशा प्रकारे लोकसहभाग देणारी जी गावं आहेत या 5000 गावांमध्ये त्याचा समावेश नसला तरी देखील त्या गावांचा समावेश अध्यक्ष महोदय हा आम्ही निश्चितपणे या योजनेच्या अंतर्गत याच वर्षी करू आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो निधी अध्यक्ष महोदय आपण निश्चित उपलब्ध करून देऊ. यासोबत अध्यक्ष महोदय आपण असं ठरवलंय की विशेषत्वाने ज्यावेळेस आपण विकेंद्रित स्ट्रक्चरचा विचार करतो, अध्यक्ष महोदय मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं तिथली व्यवस्था जी बदलली, 24% कृषी विकासाचा दर अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्यांनी शेततळी केली. 3 लाख शेततळी त्या ठिकाणी झाल्याबरोबर अध्यक्ष महोदय विकेंद्रित पाण्याचे साठे तयार झाले आणि त्यातनं त्यांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अध्यक्ष महोदय बदलली आणि 24% त्यांचा कृषी विकासाचा दर आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज्य सरकारने निर्णय केलाय हे जेवढे अध्यक्ष महोदय दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत किंवा दुष्काळग्रस्त भाग आहेत किंवा अवर्षण प्रवण जी अध्यक्ष महोदय तालुके आहेत याच्याकरता मागेल त्याला शेततळ अध्यक्ष महोदय ही योजना आम्ही या ठिकाणी घोषित करतो.
जो मागेल त्याला शेततळ। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने केवळ नरेगामध्येच नाही तर अध्यक्ष महोदय राज्य सरकार त्याच्याकरता आर्थिक तरतूद देखील करेल। आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सगळ्या अटी काढून टाकून अध्यक्ष महोदय त्यामध्ये काही आम्ही प्रयोग केले आहेत की किती पैशामध्ये एक शेततळ हे केलं जाऊ शकतं, मशिनरीचा किती उपयोग केला जाऊ शकतो, त्यानुसार अध्यक्ष महोदय ते थेट अनुदान हे शेततळ्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय जाहिरात देऊन जो मागेल त्याला शेततळ अशा प्रकारचं आम्ही हातामध्ये घेतो, त्याची तरतूद देखील अध्यक्ष महोदय आपण करतोय। मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात जर शेततळी केली आणि अध्यक्ष महोदय यावर्षी शेततळी म्हणून अध्यक्ष महोदय ही योजना देखील आपण हातामध्ये घेतली आहे। अध्यक्ष महोदय, सावकारी कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत 19,719 सावकारग्रस्त जे आपले शेतकरी होते त्यांचं कर्ज माफ करण्यात आलंय। त्यांचे सगळे कागदपत्र, गहाण, जमिनी या त्यांना परत करण्यात आल्या आहेत। पण अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय तालुक्याच्या बाजूला गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते कर्ज दिलेलं आहे, त्या शेतकऱ्याने ते घेतलं आणि गहाण टाकलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय, कायद्याप्रमाणे दिलेला लायसन्स हा तालुक्यापुरतं मर्यादित आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपण नेमकी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आहे। एकीकडे अध्यक्ष महोदय तो शेतकरी आहे कारण त्याची जमीन त्याच्याकडे गहाण पडलेली आहे आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्याला अशी परवानगी देता येत नाही, याचं कारण कायदा हा त्याच्यात आडवा येतो। आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांची चर्चा करून यातनं आम्ही निश्चित मार्ग काढू, आवश्यकता असेल तर कायद्यामध्ये बदल करू आणि अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळतील आणि अध्यक्ष महोदय सगळे शेतकरी जे आहेत हे सावकार मुक्त होतील। कारण अध्यक्ष महोदय आज अर्ज जवळजवळ 79,000 अर्ज हे या एका कारणामध्ये करता अडलेले आहेत की जे पात्र आहेत पण या अटीमुळे ते पात्र होत नाही आहेत आणि त्यांच्या जमिनी अडकलेल्या आहेत आणि म्हणून त्याही संदर्भातला निर्णय हा निश्चितपणे या ठिकाणी आपण करू। अध्यक्ष महोदय, पीक कर्जाच्या रूपांतरणाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण जवळजवळ 5.33 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं रूपांतरण केलं आणि अध्यक्ष महोदय जवळजवळ 3,504 कोटी रुपयाचं कर्ज हे त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। याकरता शासनानं आपल्या हिश्श्याची रक्कम त्या ठिकाणी दिली। पण अध्यक्ष महोदय, याच वेळी असं लक्षात येत आहे की काही थकबाकीदार हे 12-13च्या दुष्काळातले आहेत आणि त्यामुळे त्या 12-13च्या दुष्काळामध्ये त्यांचं रिशेड्युलिंग न झाल्यामुळे आज ते कर्जास पात्र होत नाही आहेत आणि अशाही शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नाबार्डशी आजच आम्ही चर्चा केली आहे, लवकरच त्या संदर्भातला प्लॅन देखील आम्ही मांडू आणि हे जे शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय या सगळ्या शेतकऱ्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लाईन मध्ये कसं आणता येईल या संदर्भात देखील आम्ही कारवाई ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। आज अध्यक्ष महोदय साधारणपणे आपण जर विचार केला तर राज्यातले जे एकूण खातेदार शेतकरी आहेत यापैकी साधारणपणे 40 ते 42% शेतकरी हे अध्यक्ष महोदय बँकेतनं कर्ज घेत आहेत, पण ते वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याचा वेगवेगळा आहे। यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये 28% आहे, बुलढाणा सारख्या जिल्ह्यामध्ये 27% आहे। अध्यक्ष महोदय म्हणजे 3-3, 4-4 लाख शेतकरी एकेका जिल्ह्यामध्ये हे अध्यक्ष महोदय कर्जच घेत नाही, त्यांना कर्जच मिळत नाही किंवा त्यांनी कधीच कर्ज घेतलं नाही अशी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अवस्था आहे। आणि त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट नेटवर्क हे आपल्याला कसं वाढवता येईल अध्यक्ष महोदय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय यावर्षी आम्ही प्रयत्न करून अध्यक्ष महोदय शेतकरी ज्या कर्ज मिळत नव्हतं असे 6.5 लाख नवीन शेतकरी हे अध्यक्ष महोदय या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये आणले आणि अध्यक्ष महोदय 4,129 कोटी रुपयांनी अध्यक्ष महोदय अधिकचं कर्ज हे अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांना प्राप्त करून दिलं। पण अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारक नाही आहे, आपल्याला अधिक शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मध्ये या ठिकाणी आणावे लागतील कारण जोपर्यंत त्यांची क्षमता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बिल्टअप होणार नाही, जोपर्यंत ते गुंतवणूक करू शकणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय ते काही अध्यक्ष महोदय समृद्धीकडे वाटचाल करू शकणार नाही। यासोबत अध्यक्ष महोदय जे आपले 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपण याची वाढ केलेली आहे। जवळजवळ अध्यक्ष महोदय या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 9% आता शेतकरी अधिकचे
आपण या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॅसिलिटीमध्ये आणलेले आहेत आणि त्याची जर आपण बाकी संख्या बघितली तर 3.5 लाख शेतकरी हे नव्याने अध्यक्ष महोदय या क्रेडिट लाईन मध्ये या निमित्ताने आपण आणलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, मी विहिरींच्या संदर्भात बोललो. अध्यक्ष महोदय, साधारणपणे आपण 11-12 साली ज्या विहिरी केल्या शासनाने 4000 अध्यक्ष महोदय 764 विहिरी केल्या. आपला हायएस्ट आकडा जो आहे एका वर्षातला तो अध्यक्ष महोदय 16,000चा आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार आल्यापासनं अध्यक्ष महोदय या सरकारनं 49,000 विहिरी पूर्ण केल्या. 49,000. आम्ही सांगितलं होतं अध्यक्ष महोदय की आम्ही धडक विहिरींचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ, कारण शेतकऱ्याला जर विहीर मिळाली, शेतकऱ्याला जर वीज मिळाली, आज या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक ठिकाणी पाणी आहे तर वीज नाही आहे, पाणी आहे तर विहीर नाही आहे. आज अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात हे आपण हातामध्ये काम घेतलं आणि जवळजवळ 50,000 विहिरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण या बांधल्या. आणि अध्यक्ष महोदय, अजून हे वर्ष संपायचं आहे, अजून 20 ते 25,000 विहिरी हे फायनान्शियल वर्ष संपतपर्यंत बांधण्याच्या संदर्भातलं नियोजन हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की याही बाबतीत आणि विशेषतः अध्यक्ष महोदय, आता आपण जो नवीन याच्यामध्ये टार्गेट घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 लाख विहिरी पुन्हा नरेगाच्या अंतर्गत बांधायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 32,500 विहिरी औरंगाबाद विभागात आणि 21,000 विहिरी अमरावती विभागामध्ये, अशा 53,000 विहिरी अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने आपण या दुष्काळग्रस्त भागामध्ये बांधायचं ठरवलंय. याशिवाय इतर विभागातही आपण बांधणार आहोत, त्याचे आकडे मी आता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.